हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 29वा दिवस आहे. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 29. ठीक आहे, हा 29वा दिवस आहे आपला. आणि आज आपण मोठे मोठे सेंटेन्सेस किंवा मोठ्या मोठ्या घटना किंवा मोठे मोठे सिनॅरिओज कसे सांगायचे इंग्लिशमध्ये हे शिकणार आहोत. बघा, आतापर्यंत आपण या 28 डेजमध्ये सेंटेन्सेस कसे बनवायचे हे शिकलो, सेंटेन्सेस कसे बोलायचे हे शिकलो आपण विदाउट एनी ग्रामर. आणि आज मी काय करणार आहे, त्याच्या पण पुढची एक स्टेप, त्याच्या पण ॲडव्हान्स म्हणजे एक पॅसेज कसा बनवायचा किंवा एखादा घटनाक्रम कसा डिस्क्राईब करायचा हे शिकवणार आहे. लक्षात ठेवा, खूप सारे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती. प्रत्येकजण तुम्हाला सेंटेन्सेस बनवायला शिकवणार आहे, प्रत्येकजण ग्रामर शिकवणार आहे. पण कोणीही हे असं रुटीन म्हणा किंवा एखादा घटनाक्रम म्हणा किंवा येणारे फ्युचर इव्हेंट्स वगैरे ह्या गोष्टी कशा बनवायच्या हे कोणीही सांगत नाही. पण मी स्वतः एक मेथड जे येते ती डेव्हलप केली आहे. इथं मी ती मेथड लिहिलेली आहे. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला नाहीये. ठीक आहे, हे जे मी वरती लिहिलंय ना, हे ग्रामर नाही किंवा हे ग्रामरचे फॉर्म्युलाज नाहीयेत. ही मेथड आहे जी की मी स्वतः बनवलेली आहे, तुम्हाला इझी जावं घटनाक्रम बनवण्यासाठी. यासाठी मी ही मेथड बनवलेली आहे. सो आपण याच मेथड्स आज शिकणार आहे. तर 3 मेथड्स आहेत आपल्याकडे. एक म्हणजे सिम्पल प्रेझेंटेशन मेथड आहे, रेग्युलर गोष्टी ज्या सतत घडत राहतात त्या गोष्टींसाठी एक मेथड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पास्टची मेथड आहे, सिम्पल पास्ट म्हणजे एखादी गोष्ट घडून गेली पास्टमध्ये, ते जर सांगायचं तुम्हाला तर ते सांगायचं कसं त्याची एक मेथड आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्युचर इव्हेंटची एक मेथड आहे. येणाऱ्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल फ्युचर बद्दल तर ते कसं बोलायचं तर त्याची एक मेथड आहे. ओके, सो आज आपण या 3 मेथड्स शिकणार आहोत. खूप इम्पॉर्टंट मेथड्स आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही खूप प्रयत्न केले असतील की मला जे ते एक सेंटेन्स बोलता येतं, मला 2-3 सेंटेन्सेस बोलता येतात ते, पण मला असं लॉंग बोलता येत नाही. असं खूप साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, खूप सारे लोक हा प्रॉब्लेम जो आहे तो फेस करत आहेत की मला इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस बोलता येतात किंवा एखाद्याने मला प्रश्न विचारला तर मला त्याचं एका वाक्यात उत्तर देता येतं, पण ज्यावेळेस मी कंटिन्युअस इंग्लिशमध्ये बोलायला जातो त्यावेळेस मला कंटिन्युअसली इंग्लिश बोलता येत नाही. जसं आपण मराठी बोलतो, मराठी बघा ना आपण कंटिन्युअसली बोलू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश बोलायला जाता कंटिन्युअसली किंवा एखादी गोष्ट डिस्क्राईब करायला जाता तर त्यावेळेस ते आपल्याला इंग्लिशमध्ये तसं जमत नाही जसं जमलं पाहिजे. सो हे कसं जमवून घ्यायचं, हे कसं बोलायचं हे आपण खूप म्हणजे खूप इझी मेथडनी शिकणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ आहे तो जर स्टार्टिंग पासून तर लास्ट पर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे सगळं जे ते समजून जाईल कसं बोलायचं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बघा, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा जो लेसन आहे तो एकदम बिगिनिंग पासून ते एंड पर्यंत कुठलीही गोष्ट न स्किप करता जे ते पाहायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात लेक्चरला. तर सगळ्यात आधी आपण प्रेझेंट मधल्या गोष्टी कशा बोलायच्या हे पाहणार आहोत. बघा, यासाठी एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक सिंपल मेथड, ती म्हणजे वेन. वेन म्हणजे कधी. एखादी गोष्ट, एखादी घटना कधी घडते हे तुम्हाला सांगायचं सुरुवातीला. देन हू. हू म्हणजे ती घटना कोणा बाबतीत घडते. ठीक आहे, ती घटना कोणासोबत घडते, कोणा संदर्भात ती घटना आहे हे तुम्हाला सांगायचंय. हू म्हणजे कोण. देन वेअर. वेअर म्हणजे काय तर कोठे ती घटना किंवा ती ऍक्शन किंवा ती ऍक्टिव्हिटी कोणत्या ठिकाणी घडत असते हे तुम्हाला सांगायचंय. देन पुढे ती घटना काय आहे नेमकी. ठीक आहे, अशी कोणती घटना आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही सांगताय की घटना जे ते वारंवार घडते, व्हॉट हॅपन्स, काय होतं हे तुम्हाला पुढे सांगायचंय. देन नंतर देन यूज करायचा तुम्हाला. देन म्हणजे नंतर, नंतर काय घडतं हे सांगा. आणि फायनली शेवटी काय रिझल्ट आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथं आपण आता व्यवस्थित प्रॅक्टिकली बघूयात ह्या मेथडला कसं यूज करायचं. तर एक सिच्युएशन आहे. सिच्युएशन अशी आहे की माय डेली मॉर्निंग. माय डेली मॉर्निंग म्हणजे माझी दररोजची सकाळ कशी असते हे सांगितलं जाते. आता बघा ही घटना कशी सांगतात येते. सेम मेथड यूज करणार आहे आपण, वेन. ठीक आहे, कधीबद्दल आपण सांगतोय, एव्हरी मॉर्निंग. आपण दररोजच्या सकाळबद्दल सांगतोय, एव्हरी मॉर्निंग बद्दल आपण सांगतोय. कुणाची दररोजची सकाळ तर माझी. हू. हू म्हणजे कोणाची, तर माझी दररोजची सकाळ मी त्याच्याबद्दल सांगतोय. माझी म्हणजेच आय इंग्लिशमध्ये. देन ही सकाळ आपण कुठे स्पेंड करतो, कोणत्या ठिकाणी असतो आपण त्या सकाळी. वेअर म्हणजेच कोठे, तर ऍट होम म्हणजे आपण घरी असतो त्या वेळी. देन व्हॉट, काय घडतं दररोज सकाळी. व्हॉट म्हणजे काय, तर काय घडतं. आय वेक अप अर्ली अँड एक्सरसाइज. आय वेक अप अर्ली अँड एक्सरसाइज.
मी सकाळी लवकर उठतो आणि काय करतो, एक्सरसाइज करतो. लक्षात ठेवा, मी जसं दिलंय ना सेम तुम्हाला तसंच तुमच्या घटनाक्रम म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी सेम अशाच तोडून तोडून आधी तयार करायच्या आहेत या मेथडच्या अनुसार. हे असंच तुम्हाला पण आखायचं आहे, असंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर आधी छोट्या छोट्या गोष्टी लिहा आणि मग सेंटेन्स बघणार आहे आपण. ठीक आहे, पुढे देन. आता बघा, आय वेक अप अर्ली अँड एक्सरसाइज. मी लवकर उठतो आणि व्यायाम करतो. त्याच्यानंतर काय घडतं हे सांगायचं. देन म्हणजे काय, तर नंतर. तर त्यानंतर काय घडतं, देन आय टेक अ शावर अँड हॅव ब्रेकफास्ट. देन आय टेक अ शावर अँड हॅव ब्रेकफास्ट. नंतर मग मी काय करतो, तर मी शावर घेतो, म्हणजे मी आंघोळ करतो आणि काय करतो, तर नाश्ता करतो. ठीक आहे, काय करतो मी, नाश्ता करतो, ब्रेकफास्ट करतो. आता मग याचा फायनली रिझल्ट काय, याचा फायनल रिझल्ट काय, शेवटी मग काय, तर फायनली आय लिव्ह फॉर वर्क. फायनली आय लिव्ह फॉर वर्क. शेवटी मी जे ते कामासाठी निघतो, शेवटी मी कामासाठी जातो, शेवटी मी कामाला जे ते जातो. बघा, तोडून तोडून बनवलं आपण. आणि लक्षात ठेवा, आपण जे इतर 28 डेजचे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सेंटेन्सेस कसे बनवायचे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आधी सेंटेन्सेस कसे बनवायचे हे शिकलो आणि आता आपण सेंटेन्सेसला मर्ज करून एक संपूर्ण घटना कशी सांगायची ना हे शिकत आहोत. जर तुम्ही सेंटेन्सेस कसे बनवायचे हेच जर शिकला नसताल तर आधी ते पाहून घ्या. तुम्ही आपले 28 डेजचे व्हिडिओज पाहून घ्या. 28 डेजचे तुम्हाला लेसन्स सगळ्याच्या सगळे पाहायचे आहेत आणि मग 29 वरती जम्प करा. डायरेक्ट 29ला जम्प केलं तर थोडासा तुमचा गोंधळ उडू शकतो. ठीक आहे, तर जे कंटिन्यू पाहत आहेत 28 डेज पर्यंत त्यांना हा लेसन एकदम व्यवस्थित समजून जाणार आहे. ओके, कारण हे थोडंसं ऍडव्हान्स आहे. आता आपण काय करणार आहे, तर ह्याच गोष्टी ज्या आपण तोडून तोडून तयार केल्यात यांना आपण मर्ज करणार आहे एका संपूर्ण घटनाक्रम मध्ये, एका संपूर्ण सिच्युएशन मध्ये. बघा आता, केव्हा, एव्हरी मॉर्निंग. आता इथं कुणाबद्दल सांगितलं जातंय, माझ्याबद्दल. सो एव्हरी मॉर्निंग आय काय करतो मी, वेकअप अर्ली. एव्हरी मॉर्निंग आय वेकअप अर्ली. मी दर सकाळी किंवा मी दररोज सकाळी लवकर उठतो. ठीक आहे, हे दररोजचं आहे बरं का. आता पुढे इथे बघा सांगितलं जातंय काय, व्हॉट. ठीक आहे, व्हॉट म्हणजे काय, आय एक्सरसाइज. मी काय करतो, एक्सरसाइज करतो. कुठे एक्सरसाइज करतो, ऍट होम. ठीक आहे, कुठे एक्सरसाइज करतो, तर घरी, ऍट होम. आय एक्सरसाइज ऍट होम. देन काय करतो मी, नंतर काय करतो मी, तर देन आय टेक अ शावर अँड हॅव ब्रेकफास्ट. देन आय टेक अ शावर अँड हॅव ब्रेकफास्ट. नंतर मग मी काय करतो, शावर घेतो आणि मग नाश्ता करतो. आणि पुढे शेवटी काय करतो मग मी, फायनली आय लिव्ह फॉर वर्क. फायनली आय लिव्ह फॉर वर्क. शेवटी मी कामासाठी जे ते बाहेर पडतो. ठीक आहे, बघा, एक घटनाक्रम डिस्क्राईब केला की माझा रोजचा रुटीन कसा असतो सकाळचा, तो इथे काय केलाय आपण, डिस्क्राईब केलेला आहे. तसाच सेम जसा हा रुटीन आहे तसाच सेम तुमचा सुद्धा एखादा रुटीन असू शकतो सकाळचा. तो रुटीन जो येतो तुम्हाला या मेथडच्या अनुसार जे ते तयार करायचा आहे. तुम्ही जर असे छोटे छोटे एक्सरसाइज केले, छोट्या छोट्या अशा प्रॅक्टिसेस केल्या तर बघा, तुम्हाला फक्त एकच सेंटेन्स नाही तर तुम्हाला संपूर्ण एक घटनाक्रम जो आहे तो सांगता येऊ शकतो. फ्लुएंट इंग्लिश म्हणजे काय असतं, तर असा एक व्यक्ती जो त्याची घटनाक्रम सुद्धा सांगू शकतो. कारण घटनाक्रमांमध्ये एका पाठोपाठ एक सेंटेन्स सांगायचं असतं आपल्याला आणि तेथेच आपला गोंधळ उडतो. ठीक आहे, तर याच गोष्टीचं सोल्युशन म्हणून आज आपण हा जो लेसन आहे तो डिझाईन केला आहे. ठीक आहे, पुढे आता दुसरा घटनाक्रम बघूयात आपण, एव्हरी डे. आता हा जो घटनाक्रम आहे ना तो ऑफिसचा घटनाक्रम आहे की ऑफिसमध्ये काय करता तुम्ही. आता एक सॅम्पल घटनाक्रम घेतलाय आपण, तुम्ही तुमचा असाच बनवू शकताय सेम. बघा, वेन म्हणजे कधी घडतं हे, एव्हरी डे कोणा संदर्भात आहे, तर स्वतः संदर्भात, दॅट्स वाय आय. ठीक आहे, एव्हरी डे आय रीच द ऑफिस ऍट 9. आता तुम्हाला पुढे काय म्हटलं होतं मी, वेअर म्हणजे कोणत्या ठिकाणी, तर इथं ऑफिस बद्दल आहे. ठीक आहे, तर घटनाक्रम काय आहे, आय रीच द ऑफिस. मी ऑफिसला जे ते पोहोचतो, मी दररोज ऑफिसला पोहोचतो. किती वाजता, ठीक आहे, किती वाजता, तर 9 वाजता. एव्हरी डे आय रीच द ऑफिस ऍट 9. मी दररोज ऑफिसला 9 वाजता पोहोचतो किंवा दररोज मी 9 वाजता ऑफिसला जातो.
आणि मग काय करत असतो आपण, आय चेक माय ईमेल्स अँड अटेंड मीटिंग्स. बघा इथे मी म्हटलो तुम्हाला काय की तुम्ही काय करता हे सांगा मग पुढे. तर काय करतो मी, आय चेक माय ईमेल्स अँड अटेंड मीटिंग्स. मी माझे ईमेल्स चेक करतो आणि काय करतो, तर मीटिंग जे येते मी अटेंड करतो. ठीक आहे. देन बघा तिथून पुढे काय करता हे सांगा मग. जसं इथे लिहिले बघा, देन काय करता तुम्ही, आय कम्प्लीट माय वर्क. काय केलं जातंय, तर काम कम्प्लीट केलं जातं. आय कम्प्लीट माय वर्क. मी माझं काम जे आहे ते पूर्ण करतो आणि शेवटी काय करतो हे सांगायचंय, फायनली. फायनली आय गो होम. मग शेवटी मी काय करतो, तर घरी जातो. बघा कसं व्यवस्थित विस्तारपूर्वक स्टेप वाईज जे ते इथं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला याच स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. जास्त काही तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरजच नाही, लक्षात ठेवा. आता पुढचा घटनाक्रम बघूयात आपण. सॅटरडे बद्दल सांगितलं जातंय. एव्हरी सॅटरडे. बघा घटनाक्रम कधीचा आहे, दर सॅटरडेचा. दर सॅटरडे काय होतं, दर शनिवारी काय होतं हे सांगितलं जातंय. सो एव्हरी सॅटरडे वी गो टू अ रेस्टॉरंट. वेन, एव्हरी सॅटरडे. कोणाबद्दल आहे, तर वी. ठीक आहे, हू. इथं काय आपण वी बद्दल सांगतोय. वी म्हणजे काय, तर आपण सर्व लोक. ज्यावेळेस तुम्ही ज्यांच्यासोबत बोलताय ना, तर तुमचा जो ग्रुप आहे ज्यांच्यासोबत तुम्ही बोलताय, तुमचा आणि तुमच्या ग्रुपचा घटनाक्रम किंवा रुटीन हे सेमच असेल तर तिथे आपण वी यूज करतो. ठीक आहे. सो वी, काय करता तुम्ही. ठीक आहे, काय करता तुम्ही किंवा कोणत्या ठिकाणी जाता, वेअर. तर इथे रेस्टॉरंट बद्दल सांगितलं जातंय. वी गो टू अ रेस्टॉरंट. कुठे जाता तुम्ही, वी गो टू अ रेस्टॉरंट. ठीक आहे, वी गो टू रेस्टॉरंट. आम्ही रेस्टॉरंटला जातो. आणि पुढे काय सांगायचंय, तर काय करता हे सांगायचंय ना. बघा ना, व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता हे सांगायचं तुम्हाला, व्हॉट. तर काय करतात, वी ऑर्डर आर फूड. वी ऑर्डर आर फूड. आम्ही आमचं जे ते फूड ऑर्डर करतो. रेस्टॉरंटला गेल्यावरती आम्ही आमचं फूड ऑर्डर करतो. पुढे देन. ठीक आहे, मग काय करता हे तुम्हाला सांगायचं. नंतर काय करता, त्याच्यानंतर काय करता तुम्ही. देन वी एन्जॉय आर मील अँड टॉक टू इच अदर. देन वी एन्जॉय आर मील अँड टॉक टू इच अदर. याचा अर्थ आहे की मग आम्ही काय करतो नंतर, तर आम्ही आमचं मील एन्जॉय करतो, आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो आणि मग आम्ही एकमेकांसोबत जे ते चर्चा करतो, एकमेकांसोबत आम्ही बोलतो. ठीक आहे. पुढे फायनली, शेवटी, वी पे द बिल अँड लीव. काय सांगितलंय, फायनली वी पे द बिल अँड लीव. शेवटी मग आम्ही काय करतो, तर आम्ही बिल पे करतो आणि आम्ही तिथून निघतो. बघा कसा एकदम व्यवस्थित हा जो घटनाक्रम आहे सॅटरडेचा तो सांगितला गेलाय. म्हणजे यांचा दर सॅटरडेचा प्लॅन काय असतो, तर रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्लॅन असतो. तिथे ते फूड वगैरे ऑर्डर करतात, त्याच्यानंतर ते जेवण एन्जॉय करतात. जेवण करता करता ते एकमेकांसोबत गप्पा मारतात, चर्चा करतात आणि शेवटी मग ते बिल वगैरे पे करतात आणि तिथून निघतात घराकडे. ठीक आहे. बघा हे अशा प्रकारचे घटनाक्रम सांगण्यामध्ये स्टुडंट्सला खूप प्रॉब्लेम येतो. लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की सर हे असं मोठं आम्हाला सांगता येत नाही. आम्हाला एखादं छोटं वाक्य जे ते बोलता येतं आता इंग्लिशमध्ये, पण आम्हाला असं जर विस्तारपूर्वक जर काय सांगायचं असेल तर आम्हाला ते सांगताच येत नाही. इव्हन बघा ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बसता त्यावेळेस असे काही क्वेश्चन्स विचारले जातात ज्याच्यामध्ये थोडंसं विस्तारपूर्वक सांगायचं असतं तुम्हाला. ते एखादी सिच्युएशन तुम्हाला विचारू शकतात की टेल मी दी चॅलेंजिंग सिच्युएशन ऑफ युअर लाईफ. टेल मी वेन यू मिस्ड डेडलाईन. तुम्ही ज्यावेळेस डेडलाईन मिस केली त्यावेळेसची सिच्युएशन सांगा. इथे आपल्याला अशाच प्रकारे थोडंसं विस्तारपूर्वक सांगायचं असतं. सो जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की अशा गोष्टी कशा सांगायच्या विस्तारपूर्वक, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी ऍड कराव्या लागतात आपल्याला, तर तुम्ही सहज बोलू शकता. बघा तुम्ही जर हे व्यवस्थित प्रॅक्टिस केलं ना तर तुम्हाला ह्या गोष्टी सहज जमून जातील. तुम्हाला काहीच एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाहीये. मी कालच्या लेसनमध्ये सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं, कालच्या लेक्चरमध्ये, की तुम्हाला इकडं तिकडं कुठेही म्हणजे फसव्या ठिकाणी पैसे तुमचे गुंतवण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही काय करा, हे जे आपलं 30 डेजचं सिरीज आहे ते व्यवस्थित करा. मी तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल सुद्धा देणार आहे. आता याच्यावरती सुद्धा आता इथे बघा किती 4 सिच्युएशन्स बद्दल बोललो मी. पास्ट बद्दलच्या 3 सिच्युएशन्स मेन्शन्ड आहेत आणि फ्युचरच्या 3 सिच्युएशन्स मेन्शन्ड आहेत. या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मी तुम्हाला समजावणार आहे. प्लस आपण काय केलेलं आहे, नोट्स बनवलेलं आहे, गाईड बनवलेलं आहे.
की ह्या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता, त्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, मग ते तुम्ही जर पाहिलं, ते जर तुम्ही स्टडी केलं व्यवस्थित, तर तुम्ही इझिली रिलेट करू शकता तुमच्या लाईफच्या सिच्युएशन्सला आणि तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्सेस हे खूप सोप्या पद्धतीने जे ते बोलू शकताय एकदम इझिली. तुम्हाला जास्त एफर्ट्स पण घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता पुढचं बघा, संडेचं रुटीन आहे. संडे बद्दल सांगितलं जातंय. कधीबद्दल? संडे बद्दल. जसं बघा, वेन. वेन म्हणजे कधी. कधीबद्दल? संडे बद्दल. सुरुवात तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ती गोष्ट करता त्या दिवसाने करायची आहे. कोणत्या दिवसाबद्दल बोललं जाते? एव्हरी संडे. दर संडे बद्दल बोललं जाते. सो एव्हरी संडे काय केलं जातं किंवा कोण ती ऍक्टिव्हिटी करतं? तर आय म्हणजे मी ती ऍक्टिव्हिटी करतो. एव्हरी संडे आय गो टू दी लोकल मार्केट. कोणत्या ठिकाणी ऍक्शन घडते त्याच्याबद्दल सांगितलं जाते. बघा, ठिकाण कोणतं आहे? वेअर म्हणजेच कुठल्या प्लेसला, कोणत्या ठिकाणी. आय गो टू दी लोकल मार्केट. मी लोकल मार्केटला जातो. आता पुढे बघा काय वॉट आहे, म्हणजे काय करता तुम्ही तिथे गेल्यावरती. तर हा व्यक्ती काय करतो? आय बाय व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. बघा किती सिंपल आहे. आय बाय व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. मी जे ते व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आणि फळं जे ते विकत घेतो. खूप इझी आहे. सुरुवात कशाने केली आपण? कोणत्या दिवशी ती ऍक्टिव्हिटी घडते? तर एव्हरी संडे ती ऍक्टिव्हिटी घडते. कोण ऍक्टिव्हिटी करतं? आय म्हणजे मी ऍक्टिव्हिटी करतो. कुठे ऍक्टिव्हिटी घडते? तर लोकल मार्केटमध्ये ऍक्टिव्हिटी घडते. ठीक आहे, लोकल मार्केटला जातो ना हा व्यक्ती, दॅट्स वाय लोकल मार्केट. त्याच्यानंतर काय ऍक्टिव्हिटी घडते या व्यक्तीकडनं? तर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स विकत घेण्याची ऍक्टिव्हिटी घडते. दॅट्स वाय आय बाय व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स असं लिहिलं आहे. पुढे देन, मग त्याच्यानंतर काय घडतं हे पण सांगायचे. मग देन आय विजिट दी ग्रोसरी शॉप. देन आय विजिट दी ग्रोसरी शॉप. मग मी काय करतो? तर मी ग्रोसरी शॉपला व्हिजिट करतो असं सांगितलं जाते. बघा, आणि मग फायनल रिझल्ट सांगा. फायनली काय करतात ते? फायनली आय कम बॅक होम. फायनली आय कम बॅक होम. शेवटी किंवा अखेर शेवटी मी घरी जे ते येतो किंवा मी घरी जातो. ठीक आहे, मी घरी परततो शेवटी. बघ किती इझिली आपण जे ते हे सेंटेन्सेस बनवलेले आहेत, हे घटनाक्रम जे ते बनवलेले आहेत. सो हे काय होतं? प्रेझेंटचं होतं. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय असतो? अशा गोष्टी की ज्या दररोज घडतात किंवा दर सोमवारी, दर मंगळवारी, दर वेडनेसडेला, दर थर्सडेला, दर सॅटर्डे, दर फ्रायडे, दर संडे. ठीक आहे, तर अशा गोष्टी आपण प्रेझेंटमध्ये सांगत असतो, खास करून सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये रेग्युलर गोष्टी. आता आपण हे पास्ट बद्दल कसं सांगायचं हे बघूयात आपण. सिम्पल पास्ट. बघा, एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. या वाक्यांमध्ये ना आपण सगळीकडं ऍक्शनचा फर्स्ट फॉर्म यूज करणार आहे. ऍक्शनचं पहिलं रूप आपण यूज करणार आहे. सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे की प्रत्येक ऍक्शनची 3 रूपं असतात, V1, V2 आणि V3. तर याच्यामध्ये आपण ऍक्शन 1 यूज करणार आहे, ऍक्शनचं टाईप 1, आणि याच्यात आपण ऍक्शनचं टाईप 2 यूज करणार आहे. ठीक आहे, तर हे पास्ट बद्दल आहे. आता इथं तुम्ही फॉर्म्युला काय यूज करणार आहे? तर बघा, वेन. ठीक आहे, सेम फॉर्म्युला, थोडासा फक्त फरक आहे. वेन म्हणजे कधी, ऍक्शन कधी घडली. आता हे पास्ट बद्दल बोलतो ना आपण, झालेल्या गोष्टीबद्दल बोलतोय आपण. सो दॅट्स वाय ऍक्शन कधी घडली? वेन. ऍक्शन कोणाकडून घडली? हू म्हणजेच कोण. ऍक्शन कोणत्या ठिकाणी घडली? वेअर. कोठे घडली ऍक्शन? वेअर. देन काय ऍक्शन घडली? व्हॉट हॅपन्ड. काय झालं? ठीक आहे, कोणती घटना घडली ते सांगायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगायचंय? देन. ठीक आहे, नंतर काय घडलं ते सांगायचं तुम्हाला. देन म्हणजे नंतर काय घडलं. आणि फायनली मग शेवटी काय घडलं हे पण सांगा. ठीक आहे, तर आता बघा सिच्युएशन आहे. काय सिच्युएशन आहे? आय मिस्ड द बस. आय मिस्ड द बस ही सिच्युएशन आहे. तर आता हे कसं बनवायचं बघा. तर सुरुवात तुम्हाला करायची आहे वेन, म्हणजे ती घटना कधी घडली ते सांगायचं तुम्हाला. येस्टरडे मॉर्निंग. बस कधी मिस झाली? तर काल सकाळी मिस झाली आहे बस. कोणाची बस मिस झाली? हू म्हणजे कोण. तर इथं आय आहे म्हणजे माझी बस मिस झाली. कोणत्या ठिकाणी बस मिस झाली? वेअर. वेअर म्हणजे कुठे, कोणत्या ठिकाणी. ॲट दी बस स्टॉप. बस स्टॉपच्या इथे. त्याच्यानंतर मग काय झालं? ती गोष्ट घडल्याच्या नंतर काय झालं? व्हॉट हॅपन्ड. ठीक आहे, काय झालं. इथं काय सांगितलं जाते? आय रीच्ड दी ऑफिस. ठीक आहे, बघा, वेन कधी घटना घडली? यस्टरडे मॉर्निंग. हू कोणा संदर्भात घडली? तर माझ्या संदर्भात. दॅट्स वाय आय. कोठे घटना घडली? वेअर. ॲट दी बस स्टॉप.
बस स्टॉपच्या इथे. आणि काय घडलं, ठीक आहे, त्याच्यानंतर काय घडलं, व्हॉट हॅपन्ड, आय रिच्ड द बस स्टॉप लेट अँड मिस्ड माय बस. काय घडलं, आय रिच्ड द बस स्टॉप लेट अँड आय मिस्ड माय बस. मी बस स्टॉपला उशिरा पोहोचलो आणि काय झालं, माझी बस जे ते मिस झाली. इथं घटनाक्रम सांगितला आपण. मग ही अशी घटना घडल्याच्या नंतर काय झालं, देन नंतर काय झालं, तर देन आय टूक अॅन ऑटो. देन आय टूक अॅन ऑटो, नंतर मी ऑटो घेतला, मी रिक्षा केला. मग फायनली काय झालं, शेवटी काय झालं, अखेर शेवटी फायनली आय रिच्ड द ऑफिस. शेवटी अखेर शेवटी जे येते मी ऑफिसला जे येते पोहोचलो. फायनली आय रिच्ड द ऑफिस, शेवटी मी ऑफिसला जे येते पोहोचलो. ठीक आहे. आता आपण बघूयात या घटनेचं रूपांतरण कसं करायचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन मध्ये, व्यवस्थित डिस्क्राईब कसं करायचं, हे तर तोडून तोडून गेलं ना आपण. आता डायरेक्ट बघूयात आपण वाक्य. बघा, घटना कधी घडली, यस्टरडे मॉर्निंग, काल सकाळी घटना घडली, यस्टरडे मॉर्निंग. आता इथे कोणा संदर्भात घडली, तर माझ्या संदर्भात, दॅट्स वाय आय यूज केला. ठीक आहे. थोडंसं इथं त्याच्याबद्दल जास्त विवरण दिलंय. काय, आय वॉज ॲट दी बस स्टॉप, आय वॉज ॲट दी बस स्टॉप. आता इथे कोठे होता हा व्यक्ती, ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस हा व्यक्ती कोठे होता, जसं आपण लिहिलेलं पण आहे बघा. हू म्हणजे कोणा संदर्भात घडलं आणि त्याच्यानंतर काय सांगायचंय, घटना कोठे घडली हे पण सांगायचंय, वेअर. तर इथे हा व्यक्ती कुठे होता, बस स्टॉपच्या इथे होता. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस हा कुठे होता, तर बस स्टॉपच्या इथे होता हा व्यक्ती. आय वॉज ॲट दी बस स्टॉप, मी बस स्टॉप पाशी होतो, मी बस स्टॉपच्या इथे होतो. काय घडलं आता प्रत्यक्षात ते बघूयात आपण. व्हॉट हॅपन, आय रिच्ड द बस स्टॉप लेट अँड मिस्ड माय बस. आय रिच्ड द बस स्टॉप लेट अँड मिस्ड माय बस. मी बस स्टॉपला उशिरा पोहोचलो आणि मी जे येते बस जे येते मिस केली, माझी बस जे येते चुकली किंवा माझी बस जे येते मिस झाली. मग त्यानंतर काय घडलं हे सांगायचं आपल्याला. देन त्यानंतर काय घडलं, आय टूक अॅन ऑटो. मी काय केलं, तर मी ऑटो घेतला किंवा मी ऑटो केला, रिक्षा केली मी. आणि फायनली काय झालं, तर आय रिच्ड दी ऑफिस. मग शेवटी जे ते मी पोहोचलो मग ऑफिसला. ठीक आहे. तर बस मिस झाली हे सांगायचं होतं तुम्हाला, दॅट्स वाय हे असं एकदम डिटेलमध्ये विवरण दिलं गेलं आहे. आता लक्षात ठेवा, पास्ट साठी तुम्हाला ऍक्शनचं सेकंड टाईप यूज करावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पास्ट बद्दल सांगताय ना त्यावेळेस तुम्हाला ऍक्शनचा दुसरा टाईप यूज करायचा आहे कंपल्सरी. प्रेझेंट बद्दल जे रेग्युलर घडतं तिथे ऍक्शनचा टाईप 1, पास्ट मध्ये ऍक्शनचा टाईप 2 यूज करायचं कंपल्सरी. दुसरी घटना बघा, लास्ट वीक, मागच्या आठवड्यामध्ये. आय वेंट टू अ शॉपिंग मॉल. लास्ट वीक आय वेंट टू अ शॉपिंग मॉल. मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या वीकमध्ये कुठे गेलो मी, तर शॉपिंग मॉलमध्ये गेलो. बघा सुरुवात कशी झाली, लास्ट वीक, बरोबर आपल्या मेथड प्रमाणे. कधी झालं, लास्ट वीक. कोणासोबत झालं, माझ्यासोबत ती घटना घडली होती, दॅट्स वाय आय. कुठे घटना घडली, वेअर सांगितलं बघा, वेंट टू अ शॉपिंग मॉल, शॉपिंग मॉल मध्ये. ठीक आहे. लास्ट वीक आय वेंट टू अ शॉपिंग मॉल. मागच्या आठवड्यामध्ये मी शॉपिंग मॉलला गेलो, शॉपिंग मॉलमध्ये गेलो. पुढे काय झालं ते बघूयात आता. डायरेक्ट ते बघा, व्हॉट हॅपन्ड हे सांगायचे डिरेक्टली. सो व्हॉट हॅपन्ड काय झालं, तर आय मेट अॅन ओल्ड फ्रेंड. आय मेट अॅन ओल्ड फ्रेंड देअर. मी माझ्या जुन्या मित्राला तेथे भेटलो. आता मग काय सांगायचं असतं आपल्याला, देन म्हणजेच नंतर काय झालं, त्यानंतर काय झालं हे सांगायचं असतं. सो देन काय झालं मग हे सांगा. वी टॉक्ड फॉर अ व्हाईल अँड हॅड कॉफी टुगेदर. वी टॉक्ड फॉर अ व्हाईल अँड हॅड कॉफी टुगेदर. मग आम्ही थोड्या वेळ जे ते एकमेकांसोबत बोललो आणि सोबत जे ते कॉफी घेतली. ठीक आहे. आम्ही एक सोबत कॉफी घेतली आणि आम्ही जे ते थोड्या वेळ एकमेकांसोबत बोललो सुद्धा. बघा प्रत्येक ठिकाणी ऍक्शनचं दुसरं टाईप यूज केलं जातं, म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म, कारण की हा पास्ट आहे. आता शेवटी सांगा मग काय झालं ते. फायनली अखेर शेवटी काय झालं, फायनली वी एक्सचेंज्ड फोन नंबर्स अँड सेड गुड बाय. फायनली वी एक्सचेंज्ड फोन नंबर्स अँड सेड गुड बाय. शेवटी आम्ही एकमेकांना जे ते फोन नंबर्स दिले एकमेकांचे व आम्ही एकमेकांना गुड बाय करून जे ते निघून गेलो. ठीक आहे. बघा किती सोप्या प्रकारे जे ते हे वाक्य किंवा हा जो संपूर्ण प्रसंग आहे तो सांगितला जातो. खूप इझी आहे. पुढचा प्रसंग बघूयात आपण, सॅटर्डेचा. ठीक आहे. लास्ट सॅटर्डेचा प्रसंग आहे. कधी प्रसंग घडला, वेन, तर लास्ट सॅटर्डे. ठीक आहे. लास्ट सॅटर्डे वी प्लॅन्ड अ सरप्राईज बर्थडे पार्टी ॲट माय फ्रेंड्स हाऊस. आता बघा लोकेशन सांगायचं असतं आपल्याला आणि
कुठल्या व्यक्तीकडनं ती गोष्ट घडली हे सांगायचं असतं. तर सगळ्यात आधी तर आपण हू म्हणजे कोण, ठीक आहे, कोणा संदर्भात आहे हे सांगितलं जातंय. तर वी म्हणजे आम्ही सर्वच त्या घटनेमध्ये इन्क्लूड होतो, आमच्या सर्वांसोबत तो घटनाक्रम जे ते घडलेला आहे. सो वी, ठीक आहे, वी प्लॅन्ड अ सरप्राईज बर्थडे पार्टी. आम्ही सरप्राईज बर्थडे पार्टी जे ते प्लॅन केलं. कोणत्या ठिकाणी गेलं हे पण सांगायचं असतं, वेअर. तर कोणतं ठिकाण, तर ॲट माय फ्रेंड्स हाऊस, माझ्या मित्राच्या घरी. पुढे काय झालं हे सांगायचं, व्हॉट हॅपन्ड. वी डेकोरेटेड द रूम अँड ऑर्डर्ड अ केक. वी डेकोरेटेड द रूम अँड ऑर्डर्ड अ केक. आम्ही काय केलं, तर आम्ही रूम डेकोरेट केलं आणि आम्ही केक ऑर्डर केला. आम्ही काय केलं, रूम जे ते डेकोरेट केलं आणि आम्ही काय केलं, तर केक ऑर्डर केला. ठीक आहे. देन माय फ्रेंड, बघा आता देन म्हणजे नंतर काय झालं हे पण सांगायचं असतं. सो बघा इथं लिहिलंय, देन माय फ्रेंड अराइव्ड, नंतर मग माझा मित्र आला. आता मग फायनल काय झालं, फायनली काय झालं हे पण सांगायचं असतं. सो फायनली एव्हरीवन सरप्राइज्ड हिम. एव्हरीवन सरप्राइज्ड हिम, शेवटी जे ते प्रत्येकाने त्याला सरप्राईज दिलं. ठीक आहे, सरप्राईज त्याला दिलं फायनली. सो खूप इझी प्रकारे जो आहे तो हा घटनाक्रम सुद्धा सांगितला गेला. काळजी ही घ्यायची की तुम्हाला ॲक्शनचा दुसरा टाईप यूज करायचा आहे. आता आपण फ्युचरमध्ये किंवा फ्युचरबद्दल कसं सांगायचं हे पाहणार आहोत. फाईन. तर आता आपण फ्युचरबद्दल बघूयात. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण जे ते नोट्स बनवलेले आहेत. आता इथे तर बघा मी 4 सिच्युएशन्स दिल्या, इथं 3 सिच्युएशन्स दिल्या, इथे सुद्धा 3 सिच्युएशन्स आहेत. तर त्या नोट्समध्ये मी खूप सारे सिच्युएशन्स दिल्यात आणि प्रत्येक गोष्टीचं असं मी तोडून जे ते बनवलेलं आहे. इथं मी काय केले, एकाच सिच्युएशनचं असं तोडून बनवलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी. आणि बाकीच्या 2 सिच्युएशन्स किंवा 3 सिच्युएशन्स ह्या डायरेक्ट दिलेल्या आहेत. पण तिथे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक सिच्युएशनचं असं एकदम तोडून जे ते डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्याच्यानंतर पण खाली एक्झाम्पल, असं प्रत्येक सिच्युएशनचं केलंय मी. सो त्या जर नोट्स तुम्हाला हव्या असतील तर माझा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही काय करा, मेसेज करा मला की सर मला नोट्स हव्या आहेत. देन ज्यांना ई बुक हवं आहे वोकॅब्युलरीचं ते लोक सुद्धा मला मेसेज करू शकतात. ठीक आहे. याच्या आधी खूप साऱ्या लोकांनी मला मेसेज केले, खूप साऱ्या स्टुडंट्सनी मला मेसेज केले ई बुकसाठी किंवा नोट्ससाठी. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे ते आपल्याकडून ई बुक्स म्हणा किंवा नोट्स ज्या त्या पोहोचलेल्या आहेत. सो तुम्हाला सुद्धा जर हवा असेल ई बुक किंवा नोट्स हव्या असतील तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती. माझा नंबर तुम्हाला इथं डिस्प्ले होत असेल, त्या नंबरवरती मला काय करा, तुम्ही मेसेज करा ई बुक म्हणून किंवा मेसेज करा नोट्स म्हणून, तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता बघा इथं तुम्हाला काय करायचंय, वेन म्हणजे केव्हा, एखादी घटना कधी घडते. आता हे फ्युचर बद्दल आहे बघा, फ्युचर म्हणजे होणाऱ्या गोष्टींबद्दल आहे. तर एखादी गोष्ट केव्हा घडणार आहे, ठीक आहे, एखादी गोष्ट केव्हा घडणार हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. वेन म्हणजे केव्हा. देन कोण व्यक्ती, कुठला व्यक्ती ती गोष्ट करणार, हू म्हणजे कोण ते सांगा. देन वेअर म्हणजे कोठे, ती घटना कुठे घडणार आहे ते सांगा. देन व्हॉट विल हॅपन, काय होते म्हणजे काय होणार आहे. ठीक आहे, काय होईल, इथे मी काय होईल असं लिहितो किंवा काय घडेल असं लिहितो. ठीक आहे, काय घडेल हे सांगायचं. देन नंतर काय घडणार ते सांगा आणि शेवटी त्याचा म्हणजे फायनल अखेर शेवटी काय घडणार ना हे एक सांगा तुम्ही. ठीक आहे. तर आपण आता सिच्युएशन बघूया. टुमॉरोज प्लॅन, उद्याचा प्लॅन. आता इथे बघा एक सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनला असं आपण तोडून दिलेलं आहे. वेन, उद्या, आता प्लॅन कधीचा आहे, उद्याचा आहे. दॅट्स वाय टुमॉरो मॉर्निंग. ठीक आहे, वेळ पण दिली कधी, तर मॉर्निंग, उद्या सकाळी, टुमॉरो मॉर्निंग. कोणाचा प्लॅन आहे, हू म्हणजेच आय, माझा प्लॅन आहे. वेअर, कोणत्या ठिकाणी ती गोष्ट केली जाणार आहे, तर ॲट होम अँड ॲट दी ऑफिस, घरी आणि ऑफिसमध्ये सुद्धा. व्हॉट विल हॅपन, नक्की प्लॅन काय आहे, काय घडणार आहे नक्की, तर आय विल वेकअप अर्ली अँड गेट रेडी फॉर वर्क. मी जे ते लवकर उठणार आणि मी माझ्या कामासाठी जे ते तयार होणार. फाईन. नंतर काय करणार, देन आय विल गो टू दी ऑफिस, नंतर मी काय करणार, नंतर मी ऑफिसला जाणार. ठीक आहे. पुढे फायनली, अखेर शेवटी काय घडणार मग, फायनली आय विल फिनिश माय वर्क अँड कम बॅक होम. अखेर शेवटी मी माझं जे ते काम जे ते संपवणार आणि घरी जे ते परतणार. ठीक आहे. आता याचं व्यवस्थित आपण डिस्क्रिप्शन मध्ये कसं होईल बघूयात. तर बघा हा घटनाक्रम टुमॉरो मॉर्निंग कधी घडणार आहे सांगितलं आपण, उद्या सकाळी. टुमॉरो मॉर्निंग कोणती गोष्ट करणार आहे, तर मी म्हणजेच आय विल वेकअप अर्ली
ठीक आहे. आय विल वेकअप अर्ली, मी जे ते लवकर उठेल. आय विल गेट रेडी फॉर वर्क, आय विल गेट रेडी फॉर वर्क, मी जे ते कामासाठी तयार होईल. ठीक आहे. कोणत्या ठिकाणासाठी? तर कामासाठी. वर्क बघा, वेअर कुठे? तर कामासाठी. देन आता कुठे जाणार? आता देन म्हणजे काय? तर नंतर. नंतर काय घडणार? तर देन आय विल गो टू दी ऑफिस, नंतर मी ऑफिसला जाणार. आता इथे बघा काय काय सांगितलंय. घटना कधी घडणार आहे? टुमॉरो मॉर्निंग. कोण घटना करणार आहे? तर मी ती गोष्ट करणार आहे, आय. काय घटना होणार आहे? तर लवकर उठण्याची घटना होणार आहे. आणि दुसरी एक घटना काय घडणार आहे? तर ऑफिससाठी रेडी होणारे, ही एक घटना जे ते होणार आहे. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर कामाच्या ठिकाणी. आणि सकाळी लवकर उठणारे कुठे? तर घरी. ठीक आहे. तर कुठे होणार ते पण सांगितलं आपण, काय होणार ते पण सांगितलं. आणि नंतर त्यानंतर देन काय घडणार आहे? आय विल गो टू दी ऑफिस. ठीक आहे. मी काय करणार? तर नंतर मी ऑफिसला जाणार. आणि शेवटी काय घडणार? फायनली आय विल फिनिश माय वर्क अँड कम बॅक होम. शेवटी काय होईल? तर मी माझं काम संपवेल आणि घरी जे ते मी परत येईल. ठीक आहे. मी घरी परतेल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? याच्यामध्ये तुम्हाला विल यूज करायचं आहे वाक्यांमध्ये. ठीक आहे. बिकॉज फ्युचरला निगडीत असतो विल. विल असेल तर ते सेंटेन्स फ्युचरचं बनतं, नाहीतर ते फ्युचरचं सेंटेन्स नसतं. सो तुम्हाला काय करायचं आहे? व्यक्तीचं तिथं उल्लेख करायचा आहे, देन विल यूज करा. आणि याच्यामध्ये ऍक्शनचा जो वर्ड असतो ना, वर्ब जो असतो तो टाईप 1 असतो. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म असतो किंवा फर्स्ट टाईप असतो. सो विलच्या नंतर वर्ब यूज करा फर्स्ट टाईपचा. आणि शेवटी अजून काय तुमचे एक्स्ट्रा डिटेल्स असतील त्या तुम्ही यूज करा. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारची घटना बघूयात. दुसरी घटना काय आहे? उद्या सकाळचीच घटना आहे. आता काय घटना आहे बघा? टुमॉरो मॉर्निंग. आता कोणा संदर्भात आहे? माझ्या संदर्भातच आहे. आय विल गो टू दी ऑफिस. ठीक आहे. कोण ती घटना करणार आहे किंवा कोण ती ऍक्शन करणार आहे? तर मी करणार आहे. सो आय. कोणत्या ठिकाणी करणार ती गोष्ट? तर ऑफिसच्या ठिकाणी. ठीक आहे. आय विल गो टू दी ऑफिस. टुमॉरो मॉर्निंग आय विल गो टू दी ऑफिस. उद्या सकाळी मी ऑफिसला जाईल. आणि आता काय होणार? व्हॉट विल हॅपन ते एक सांगायचं आपल्याला. आय विल अटेंड अ मीटिंग. आय विल अटेंड अ मीटिंग. मी काय करेल? तर मी मीटिंग अटेंड करेल. ठीक आहे. आय विल अटेंड अ मीटिंग. मी मीटिंग अटेंड करेल. देन म्हणजे त्यानंतर काय? तर आय विल कम्प्लीट माय पेंडिंग वर्क. त्यानंतर काय करेल मी? तर मी माझं पेंडिंग काम आहे ते मी कम्प्लीट करेल. माझं राहिलेलं काम जे आहे ते मी कम्प्लीट करेल मी. आणि अखेर शेवटी काय होणार? तर फायनली आय विल लिव्ह दी ऑफिस इन दी इव्हनिंग. मग अखेर शेवटी मी जे येते ऑफिस संध्याकाळी जे ते लिव्ह करेल, म्हणजे मी ऑफिसमधून संध्याकाळी बाहेर पडेल असं सांगितलं जाते. बघा घटनाक्रमामध्ये कधी घटना घडणार आहे? टुमॉरो मॉर्निंग हे सांगितलं. कोणा संदर्भात आहे? आय म्हणजे माझ्या संदर्भात आहे. कोणत्या ठिकाणाबद्दल आहे? ऑफिस बद्दल आहे. काय घडणार? तर मीटिंग अटेंड करणार आहे. त्याच्यानंतर काय होणार? तर आय विल कम्प्लीट माय पेंडिंग वर्क हे पण सांगितलं गेलं. आणि अखेर शेवटी मग काय घडणार आहे? तर आय विल लिव्ह दी ऑफिस इन दी इव्हनिंग. संध्याकाळी मी माझं ऑफिस आहे ते सोडेल आणि घरी जाईल हे असं सांगितलं गेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घटनाक्रम जे ते बनवू शकता. इम्पॉर्टंट आहे खूप. आता पुढचा लास्ट बघूयात आपण. संडे बद्दल आहे. दिस संडे. ठीक आहे. वेन म्हणजे काय? कधी? तर दिस संडे या रविवारी. कोण ती गोष्ट करणार आहे? तर वी म्हणजे आम्ही सर्व लोक ती गोष्ट करणार आहोत. वी विल गो फॉर अ पिकनिक. आता इथे ठिकाण सुद्धा आहे. कुठे जाणार? तर पिकनिकला जाणार. कोणत्या ठिकाणाबद्दल आहे? पिकनिक या ठिकाणाबद्दल आहे. ओके. सो वी विल गो फॉर अ पिकनिक. आम्ही जे ते पिकनिकला जाईल किंवा पिकनिकला जाणार. पुढे काय सांगितलं बघा? वी विल प्ले सम गेम्स. आम्ही काही गेम्स खेळणार आहोत. आम्ही काही गेम्स खेळणार. व्हॉट विल हॅपन काय घडणार? तर वी विल प्ले सम गेम्स. आम्ही जे ते गेम्स खेळणार. अँड हॅव लंच आणि काय करणार? तर लंच करणार. ठीक आहे. 2 घटना घडतील. देन ठीक आहे. नंतर काय घडेल? देन वी विल स्पेंड सम टाइम टुगेदर. देन वी विल स्पेंड सम टाइम टुगेदर. नंतर आम्ही काही वेळ जे ते एकत्रित जे ते स्पेंड करणार किंवा वेळ जे ते आम्ही घालवणार एक सोबत. आणि फायनली शेवटी काय घडणार? तर वी विल कम बॅक होम इन द इव्हनिंग. फायनली शेवटी जे येते आम्ही घरी जे येते परतणार. समजतंय मी काय म्हणतोय ते? फायनली शेवटी आम्ही जे येते संध्याकाळी घरी परतणार. सो अशा प्रकारे तुम्ही प्रेझेंट म्हणा, पास्ट किंवा फ्युचर या सर्वांवरतीच डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देऊ शकता घटनांचं. ठीक आहे. समजतंय मी काय म्हणतोय ते?
सो ज्यांना ज्यांना नोट्स हव्या आहेत, ई बुक्स हव्या आहेत, त्यांनी मला मेसेज करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. आणि तुम्ही अजून सुद्धा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ही 30 दिवसाची सिरीज संपल्यानंतर लगेचच आपलं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सुरू होणार आहे. एमपीएससी इंग्लिश येथे सुरू होतं आपलं. काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. सो अजून काही व्हिडिओज येणार आहेत एमपीएससी इंग्लिशच्या पेपरवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू स्किलचं तर येणारच आहे, संपूर्ण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असणार आहे त्याच्यामध्ये. आणि बघा गॅरंटीड सांगतो मी, ते इंटरव्ह्यू प्रिपरेशनचं जे पूर्ण सिरीज आहे ते तुम्ही एकदा कंप्लीट केलं तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही जी सिरीज आहे, आपला हा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बघा आम्ही हे खास करून आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी एफर्ट्स घेत आहोत, कारण की आपल्या मुलांना तसं शिक्षण मिळत नाही, तसं शिक्षण मिळालं पाहिजे. टॅलेंट खूप आहे पण गायडन्स मिळत नाही, फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच आपण मागे राहत आहोत. सो याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा, याच्यावरती काहीतरी उपाय म्हणून आम्ही काहीतरी एक छोटंसं एफर्ट जे ते घेत आहोत. तर आम्हाला नक्की सपोर्ट करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आवर्जून लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ओके, अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.